एकाच गाडी टाकणार काय होते कोल्हापूर आदमापूर कोल्हापूर स्पॉन्सर ही गाडी निघाली तर इथं जाऊन गाडी चला बाजूला ना हे बाजूला भैरवनाथाच्या नावानं मोर्या चला 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 अरे काय आलं फ्लॅशच्या समोर कव्हर काढायला लागेल का ना काय पिवळे येते सॉरी बाय बाय अरे कोण राहिला एक मागं कोण राहिलाय उल्या कुठे नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे आरजे सुर्वे. 4-5 वर्षानंतर दंडानी खूप वर्षानंतर म्हणजे खूप टायमानंतर हा ब्लॉग बनवत आहे. आम्ही सर्व भावंड मिळून फिरायला जात आहोत कोल्हापूरला. तर आता निघालोय आम्ही, रात्रीच्या वाजले 6:15. आम्ही निघालो तर कुर्ता गेला शिरवण्यात, सध्या कुर्ता निघालोय. तिथून आम्ही थेट निघणार आहे आदमापूरला. तर पहिलं स्टॉप आमचा आदमापूर होणार आहे बाळूमामांकडे. तर चला आता पुढे बघत राहा आणि अजून भरपूर काही फिरणार आहोत आम्ही. तिथून नंतर गावी जायचा सुद्धा प्लॅन आहे. तर शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. सगळी अपडेट देऊ, नक्कीच देऊ. प्रातःकाल 3 बजे. मित्रांनो, आता दुसरा स्टॉप घेतलेला आहे आम्ही रावेतच्या सीएनजी पंप. अरे काय दिसतंय, वा. आता आम्ही जेवायला थांबू. पुण्याच्या जस्ट आता पुण्यात आलोय का? रावेत एक्सप्रेस सोडलाय आमचा चतुर राहिलाय काय? ओके, तर तेवढंच. आता जेवायला थांबू आणि मग पळत जर्नी कंटिन्यू करू आदमापूर. आकाश मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेत 11 आणि आम्ही जेवायला थांबलोय वाडा हॉटेलला. तर दाखवतो तुम्हाला वाडा हॉटेल कसं आहे आतून, कारण की बाहेरून तर खूप मस्त दिसतंय. तर आमचं इथे जेवण झालेलं आहे वाडा हॉटेलवर. तर आपण बघूया आता सगळ्या भावांना कसं जेवण वाटलं आहे. तर सुरुवात आकाशपासून करूया. आकाश, तुम्हाला जेवण कसं वाटलं? हमका तो ठीक ना लगा जवान बा, बहुत गंदा था. काला मटन बोल हमें वैसे काला मटन, बहुत बकवास था काला मटन. चिकन था वो, मटन नहीं था. चिकन ही काला था वो. मटन पसंद नहीं आया. वो जो मटन दे रही थी वो पसंद, वो भी नहीं पसंद आया. कुणी गाणी लावले? थंडी वाळा लागली बाबा. तर आम्ही अजून एक स्टॉप घेतलाय परत एकदा सीएनजी पंपावरच. आता वाजतायत रात्रीचे 3:45 आणि इथून बरोबर 60 किलोमीटरवर कोल्हापूर आहे आणि 100 किलोमीटरवर आदमापूर. तर आम्ही आज ठरवलं की स्टॉप नाही घ्यायचा, तर आदमापूरकडेच जाणार आहे. मध्ये विचार करत होतो की लॉज घेऊन थांबूया आणि राहूया, पण आता डायरेक्ट विचार केला की नाही, कशाला रूम वगैरे घ्यायची. आता सगळे फ्रेशच आहेत. इवन आमच्याकडे 2 ड्रायव्हर आहेत आणि दोघं पण सध्या रेडी आहेत की डायरेक्ट आदमापूरला यायला. सो वी विल डायरेक्टली गो टू आदमापूर. लेट्स गो. आता अजून एक चायचा ब्रेक होईल पुढे. चहा अजून घेतली नाही आम्ही. सो चला भेटू पुढे, कंटिन्यू करू. नमस्कार मित्रांनो, आता वाजताय सकाळचे 11:15. तर आम्ही 6 वाजता बरोबर आदमापूरमध्ये पोचलेलो सकाळी. तर विषय असा होता की विचार करत होतो तेव्हा दर्शन घ्यायचं का आराम करून दर्शन घेऊया. तर आम्ही एक रूम बुक केली आहे बघा इथे मागे रत्नाईमध्ये, जी की आम्हाला खूप चांगली भेटली. 1000 रुपयामध्ये 2 रूम भेटल्या.
ॲक्च्युली आम्ही आंघोळ करून निघणार होतो, पण बोललो की थोडा आराम पण करून जाऊया, कारण की ड्रायव्हर आमच्याकडे 2 आहेत, दमलेत फुल. सो आम्ही येऊन डायरेक्ट झोपलो. 6 वाजता झोपलो. ते हे लवकर गेले काही लोक, आम्ही 3 मागे थांबलेलो, 10 वाजेपर्यंत झोपलेलो. सो आम्ही आता जाऊन दर्शन करून आलो. दर्शन खूप भारी झालं. मंदिर पण खूप एक नंबर आहे. बघा तुम्ही माझ्या मागेच बघू शकता. तर कुणाला यायचं असेल तर मी सजेस्ट करेन की रत्नाईमध्ये बरोबर माळू मामाचे मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे, तर येऊन तुम्ही विजिट करू शकता. आणि आता आम्ही इथून सरळ निघतोय आय गेस महालक्ष्मीसाठीच, कारण की इथून तेच जवळ पडेल. तर बघत राहा, एन्जॉय करत राहा. मला खूप शिव्या पडल्या नेहमीप्रमाणे, कारण की ॲज युजल मी लेट उठलो. आपण झोपलो की लवकर उठत नाही. मग 6ला झोपलो तर ॲटलीस्ट 4 तासाची झोप म्हणून मी 10ला उठलो. हे सगळे दर्शन करून आले होते. मी, नितीन दास, शुभम आणि आकाश आम्ही 4घच राहिलेलो, तर आम्ही नंतर गेलो दर्शन करायला. सो येस, आता बघा पब्लिक बॅगा भरते. एक लास्ट जाऊन फोटो काढायचा, ग्रुप फोटो आदमापूरमध्ये, कारण की ग्रुप फोटो एक पण नाही काढला इथे. मस्त भंडारा वगैरे, मंदिर आहे खूप भारी आहे. आणि ॲक्च्युली काहीच गर्दी नव्हती, कारण की अमावस्याला बोलतात की अमावस्याला इथे खूप गर्दी असते, जेव्हा बाळूमामांची आय गेस जयंती असते तेव्हा. तर ही माझी 2nd टाईम आहे इथं व्हिजिट करायची, कारण की लास्ट टाइम जेव्हा गेली तेव्हा आय गेस अमावस्याच होती, पूर्ण गर्दी होती. मला आठवतं आम्ही रात्रीच्या आलतो, आम्हाला सकाळपर्यंत दर्शन भेटलं नव्हतं. तर खूप भारी आहे. इथे आपल्याला महाप्रसाद वगैरे भेटतो, नंतर नाश्त्यासाठी म्हणजे लापशी वगैरे होती, मला अजून आठवत आहे. तर या आलात कधी तर विजिट करा, खूप मस्त मंदिर आहे. आता इथून सर महालक्ष्मीकडे जाऊया, चला. तर मित्रांनो, आम्ही आदमापूरवरून निघालो, तर महालक्ष्मीकडे जाणार होतो, पण त्याच्या आधी आम्ही आलोय मेडग्याला, जिथे बाळूमामाचा ओरिजिनल खांब आहे असं आम्ही ऐकून आहे, स्तंभ आहे. आणि काय अजून काय होतं, क्षेत्र ना, मूळ क्षेत्र. हा, मूळ क्षेत्र बाळूमामाचं इथे मेदगेलं आहे. तर आम्ही सध्या आता तिथे आलोय, तिथे दर्शन घेऊ आणि सरळ महालक्ष्मीकडे रवाना होऊ. तर पुढे बघत राहा मित्रांनो. गुलीगत तर मित्रांनो, आता आम्ही आलो, तूच असतो दरवेळेस माझ्या बाजूला. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय कनेरी मठमध्ये. जे मूळ क्षेत्र आम्ही बघितलं, त्यानंतर आम्ही गेलो काय सतवाई देवी, जे की बाळूमामांची बायको, यांच्या मंदिरात गेलो होतो, ज्याची क्लिप आता तुम्ही बघितली असेल जस्ट मागे याच्या. तर आता आलोय आम्ही कनेरी मठमध्ये. कनेरी मठ बघायला. कनेरी मठमध्ये काय बघायला, दादा माहित नाही, आपण जाऊन बघूया ना. हा, आपण माहिती काढूया. फक्त आम्हाला भेटलं की कनेरी मठमध्ये जावा करून, तर आम्ही आलो. बघूया आता आतमध्ये काय काय तुम्हाला दाखवू. काहीतरी चांगलं असेल, एवढी गर्दी आहे, गाड्या भरपूर आहेत. नक्कीच 100%. थोडा बॅक कॅमेरा करून त्यांचं डायरेक्ट बॅक कॅमेरा. ओके. तर ती 200 रुपये तिकीट जी होती ती, अगर तुम्हाला गार्डन म्युझियम वगैरे बघायचं आहे त्यासाठी 200 रुपये तिकीट आहे. बाकी परिसर बघायला तुम्हाला फ्री आहे, अलाउड आहे. तुम्ही येऊ शकता, बिंदास फिरू शकता. तुम्हाला दाखवतो बॅक साईडला काय काय. या कनेरी मठमध्ये आमचं जेवणाचं स्पॉट झालेलं आहे. इथे प्रसाद भेटतो. तर आजच्या दुपारच्या जेवणाचं इथे काय म्हणतात आपण, सोय झालेली आहे. जेवण आमचं बसलेलं आहे. संध्याकाळचं 3,000 रुपये वाचले. 3,000 रुपयात दुपारच्या वाचलेल्या आहेत. धन्यवाद. भांडी घासायचा फोडली 4 वर्ष तेच घासत होतो.
विषय नाही लांबडे आहेत आम्ही पोहोचलो आता महालक्ष्मीला. लाईनीत उभे आहोत. आवाज जातोय का नाही माहित नाही. गेले अर्धा तास 4 वाजता आम्ही पोहोचलोय. 4:45 वाजायला आले तरी पण अजून लाईन मध्येच आहे. लाईन खूप मोठी आहे. अजून आम्हाला पाऊण तास जायचं. अजून लाईन भरपूर मोठी आहे. तर आता आजचा आमचा ज्योतिबाचा प्लॅन आहे तो आम्ही ड्रॉप केलेला आहे. तो उद्या सकाळी करणार आहे. सकाळी ज्योतिबा जाणार आहे. आता आपण रंकाळा लेक वगैरे फिरू त्याच्यानंतर आणि मग जेवणाचं वगैरे सगळं प्लॅनिंग वगैरे करू. ओके तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत नक्की. मित्रांनो आता आम्ही आलोय आमच्या डेस्टिनेशन स्टेच्या लोकेशनवर. आजच्या रात्रीच्या स्टेच्या लोकेशनवर. तर खूप मोठा सीन झाला. आमचं महालक्ष्मीचं दर्शन किती वाजता झालं अंदाजे नाही लेट झालं. 7 वाजले होते. तर आम्ही ज्योतिबाचा प्लॅन जो होता तो कॅन्सल केला कारण की नव्हता होणार ते पॉसिबल. मग आता उद्या सकाळीवर तेव्हा आम्ही पोस्टपोन केलं आहे. आणि त्यानंतर आमचा एक मोठा सीन झाला जो की आमची गाडी नो पार्किंगमध्ये टोईंग करून घेऊन गेले. तर त्याच्या 500 रुपयाचा फटका लागला. नशीब 500 मध्ये मांडवली झाली आमची. 29 रुपये कारण की 2000चा ऑलरेडी गाडीवर फाईन आहे. आता 900 रुपयाचा लावणार होते पण 500 रुपयामध्ये मांडवली झाली. तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता आलो आहोत रंकाळा लेकला फिरायला. खूप भारी ऍक्च्युली इथलं. भारी नाही भाई मरीनची कॉपी सेम मरीनचे पण भाई पब्लिक जास्त आहे मरीन्स पेक्षा. हे तर मानलं पाहिजे. 10 वाजले तर रात्रीचे आणि पब्लिक बघा ताम ही बघा पब्लिक. पण खरं सांगू तर कोल्हापूर नंबर खराब आहे. थांब शिवाय मार खायचंय तिथं जे सगळे कोल्हापूरवालेच आहे तिथे. ऍक्च्युली हे तर आहे 2-3 पॉईंट. जसे की पहिलं पॉईंट ॲटिट्यूड जहा वेगळाच रुबाब चाललाय इथे लोकांचा. दुसरं म्हणजे दुसरं काय नव्हतं आवडलं आपल्याला पार्किंगचा वेगळा विषय. पार्किंगमुळे नो पार्किंग. आम्ही एका टॉयलेटच्या बाहेर आम्ही जवळजवळ 40 मिनिटं फिरत होतो नाही भेटली पार्किंग. तर एका टॉयलेटच्या बाहेर लावली. आम्हाला काय माहित. आम्ही दर्शन करायला गेलो महालक्ष्मीचं आणि गाडी गायब. गाडी डायरेक्ट पोलीस. तर 900 रुपये फाईन आणि सीन असा की गाडीवर ऑलरेडी 2000चा फाईन होता. तर कसे तरी मांडवली करून नेहमीप्रमाणे 500 रुपये गेलेले आहेत आमचे. तर तेवढंच तोच इश्यू होता. परत जिथं आम्ही रूम बुक केली तिथे पण परत पार्किंग इश्यू. तिथे पण आम्ही पे अँड पार्कमध्ये गाडी हे केले. तर सकाळपर्यंत सकाळपर्यंत आता ते 6 वाजेपर्यंत आम्हाला पे अँड पार्कचं चार्जेस आहेत. ओके आमचा एक फॅन फॉलोईंग भेटलाय. त्याला त्याचे काय बोलताय फॅन बोल फोन फॅन. हाय सर. अरे हे फॉलो करताय का तुम्ही ब्लॉग बघताय ना डेली. तुमचे ब्लॉग भारी बघतो. भारी बघतो खूप बघतो. खूप भारी असतात. अच्छा धन्यवाद. हा नक्की. तुम्हाला गाडीत बसायचं आहे का? येस. या लहान मुलांना आपण कसं मदत करतो सहकार्य करतो. तुम्हाला बसवतो. चला या चला. बाकी तुमचं नाव काय? अख्खी सुरू आहे. अरे सुरू आहे. अरे मेल्यात हरवलेलो भाऊ आपण. हा कोण? हे आमचे शेलार बघ. ओनली सुरू आहे. हा भाई बस काय सगळे फॅन आहेत भाऊ. अंदर काय तर थोडा तर राऊंड मारू. शतपावली थोडं जेवण जिरवतो. जे काय माझं पोट भरलं का वाटत नाही पण जेवण भारी होतं. ऍक्च्युली सह्याद्री हॉटेलमध्ये गेलतो. जेवण एक नंबर होतं. काय लोकांना नाही आवडलं. त्यांच्या आता काय आडवाला काय गुळायची तो अशातला भाग आहे. जेवण चांगलं. मी काय आकाश वाटलो का तुला? चिकारबोट मित्र. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळचे 7. आता आम्ही निघालोय. 6 वाजता 5:30 ला उठलो ऍक्च्युली. आंघोळ वगैरे सगळ्यांच्या होऊन 2च अटॅच बाथरूम होते. अरे यार आपण तिथली व्हिडिओच काढायची राहिली बंकर रूमची.
तर आम्ही बंकर रूम मध्ये राहत होतो, एकावर एक बेड होते. तर आता निघतो इथून ज्योतिबासाठी. एक गाडी गेली CNG भरायला, लाईनीत आहे सध्या. तर आता नाश्ता वगैरे करून घेऊ आणि डायरेक्ट आता निघू ज्योतिबाला. खायला पाहिजे. मित्रांनो आता पोहोचलो आम्ही दख्खनच्या राजा ज्योतिबाला. तर आता दर्शन घेऊ मस्त छान छान. वा दख्खनच्या राजाकडे आलोय. दख्खनचा राजा खतरनाक एकदम दापूक दुपूक गुलगीत गुलीगत दर्शन घेऊ आता. यावेळेस जरा वेगळ्या साईडून आलोय आम्ही, वरच्या साईडून. मागच्या वेळेस मी जेव्हा आलतो खालच्या साईडून आलतो. असं आहे. आता उतरतोय आपण सध्या शिडी. दादा काही तुमच्या 10,000 रुपये नसतं. गुलाल खोबरं चुकू नका, देवाला लागते. नाही खोबरं उलटून जाऊ नका. मावशी देवाला आलाय. ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. लावायला काढले होते तर मग हात वरती करा, पाठी जाऊन पाठी करा असं हे कर. तर आम्ही आमच्या शेवटच्या डेस्टिनेशनवर आलोय. पालीच्या खंडोबाला आवाज नाही आला दाखवला. तर आल्या आल्या पोरांनी काय तर ऐकलं नाही. आमचे कुलदैवत आहेत पालीचा खंडोबा. तर आल्या आल्या डायरेक्ट भंडाराने धुमाकूळ केलाय. दर्शन वगैरे झालं, VIP लाईनमध्ये झालं, कारण की ओळखीचा एक मित्र भेटला. तर आता इथून आम्ही सरळ थेट गावी जाऊ. तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे खंडोबाचं. अरे तुझा मित्र आहे ना, मित्रांनो ट्रिप झालेली आहे संपूर्ण आता कंप्लीट. आणि आता आम्ही रिटर्न जातोय मुंबईला. तर खंडोबा पालीचा खंडोबा बघून आम्ही काहीतरी 6-6:30 रिटर्न पोहोचलो गावी. जेवण वगैरे झालं. आता वाजलेत किती? 10 वाजले. तर 10ला आता आम्ही करेक्ट निघालोय. तरी आमची संपूर्ण ट्रिप खूप मस्त मजा आली. फक्त एकच बॅड पॉईंट होता, ते म्हणजे कोल्हापूरला. वडापाव घेतला, मुंबईचा वडापाव, आणि ते 28 रुपयाला मुंबईचा वडापाव कोल्हापूरमध्ये विकतायत. आणि त्यात पाव पण नाही, त्यात ब्रेड विकतायत. ती गोष्ट वेगळी. तर मजा आली. जाऊ द्या. रिक्षावाले. हा अरे हाडको रिक्षावाले. एक तर टेन्शन मध्ये आम्ही गाडी उचलले. रिक्षावाला आवाज गेले की गाडी, आहे की गाडी, सोडतो की गाडी. जे होणार जे नशिबात आहे ते होणार आहे. आता पैसे द्यायलाच लागणार. पैसे द्यायलाच लागते. काय करून कुठं काय होतंय होय. आम्ही असं लगेच पोहोचवतोय बघा. आणि गाडी त्याची 2000 मला वाटतंय 2002 किंवा 2003चा मॉडेल असावा. एवढी खटारा म्हणजे चालत पोलीस स्टेशनला पोहोचलो. चालत पुढे बोललो असतो. आणि पळवा म्हणलं की काय म्हणते माहितीये का, गाडी हो विमान नाही. हो हा डायलॉग. कोल्हापूर म्हणजे माणसं खरंच एकाला तर पत्ता विचारला. कोल्हापूरचा भाव आहे आमचा, त्यानं आम्हाला दिलखुलास मदत केली. आमची सोय केली तिकडं. भाऊ अच्छा. प्रदीप दादा तो कोल्हापूर नावाला आहे, पण गावचा आमचाच आहे, सातारचा आहे. आम्ही फक्त आम्हाला वाटलं की तो त्याच्या ऑफिस मध्ये स्टे देईल वगैरे, पण त्याने डायरेक्ट आमच्यासाठी हॉटेल बुक केलं. आणि हॉटेल पण असं की बॉईजचं बंकर रूम सारखं असतं ना, खूप मस्त एक नंबर होती. सोय मस्त झाली. जेवण वगैरे पण सगळीकडे बेस्ट झालं. प्रदीप भाऊ. कोल्हापूरचं जेवण ऍक्च्युली व्हेज खाल्लं ना आपण सह्याद्री हॉटेल, ते बेस्ट होतं. काहीतरी समथिंग 190-200 रुपयाला थाळी होती. 190 क्लास थाळी होती. हा स्पेशल थाळी. तर आता तुम्ही विचार करा असेल एवढी मोठी ट्रिप झाली ही कशी झाली. तर मोस्ट ऑफ द ग्रुप बॉईज ग्रुपच्या होत नाही सक्सेसफुल. तर ह्याचा प्लॅन चाललाय आमचा फेब्रुवारी पासून. आणि आम्ही ऍक्च्युली कझिन भाव आहेत सगळे 10 लोक. तर आम्ही कसं 2 जणांचा बर्थडे झाला की त्याची दोन जणांची कॉम्बिनेशन म्हणजे काय बोलू दोघांची एकत्र कॉन्ट्री करून पार्टी करायचो. मग आम्ही विचार केला की का नाही
हे पैसे साठवून कुठेतरी ट्रिप काढ. असे बघता बघता नोव्हेंबर पर्यंत 6 जणांचे बर्थडे झाले. 6 जणांचे बर्थडे झाले म्हणून 3-3 हजाराने 18,000 रुपये जमलेले. आणि आमचे मोठा बंधू, यांचे मोठे बंधू विनोद सुर्वे यांनी 3,000 आपल्या असेच स्वखुशीने, तसे असे टोटल 21,000 रुपये झाले. आणि एवढा आम्ही फिरलो 3 दिवसात, तर त्यात लिटरली आम्ही बजेटच्या आतमध्ये अजून सुद्धा, म्हणजे वरती 100-200 जातील, पण एवढं खाऊन पिऊन सगळं फिरून गॅस टोल सगळं काढून सुद्धा एकदम बजेटमध्ये. तर ही ट्रिप त्यामुळे सक्सेसफुल झाली. आता याच्या पुढे अजून भरपूर ट्रिप येतील हे आशा करतो. आणि बस आता इथेच संपूया ब्लॉग माझ्या मतेने. आता पुढे काही 1-2 स्टॉप घेऊ, मे बी तिथे करू आम्ही ब्लॉग. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब लाल बटन दाबून टाका. 1000 फॉलोअर लवकरात लवकर पाहिजे. कमॉन. धन्यवाद. बाय बाय गाईज. बाय बाय. मजा आली मज्जा. 2 डोळे जर असे बंद झाले असते ना. यमदूत येऊन दिसला होता आम्हाला. 4 वाजले, पोचलो मुंबईला. लास्टचा एकदा गॅस भरून घेतोय आणि गाडी देतोय. ट्रिप छान झाली, मस्त झाली, मजा आली, खूप भारी खुश. आता येता येता थोडी फाटली. नेक्स्ट ट्रिप भावा केरळ द्या, झोप आले रे बाकी द्या. चला बाय बाय. असताला भेटू परत. गुड नाईट. परत घे की काढलीच नव्हती. चालू करायच्या अगोदर चालू केलं. ये बंधन तो प्यार का भेट. काय तू थांबला परत ये जरा दाव आहे घेतली कंट्रोल करत. आता इम्पॉसिबल.